तुम्ही ऐकलं असणार ना, भरपूर लोक म्हणतात विजडम टूथ येत आहे म्हणजे अक्कलदाढ येत आहे तर ती काढावं लागते. तर जाणून घेऊया विजडम टूथ कधी काढावं लागतं आणि कधी नाही. विजडम टूथ म्हणजेच आपली अक्कलदाढ बरेच वेळा ती सरळ येत नाही किंवा आतमध्येच राहते किंवा येताना पेन होते. पण असं का होतं? जसं इव्होल्युशन होत आहे, आपली जॉची जी साईज आहे ती कमी होत आहे, कारण की आपल्या खानपानामध्ये बदल झालेला आहे. आधी आपल्या जेवणात कडक पदार्थांचा, उसाचा असा समावेश असायचा, पण आता हल्ली आपलं डाएट बदललं आहे. आपण मऊ पदार्थ वर जास्त आपल्या डाएटमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे काय होतंय की हळूहळू अक्कलदाढ ही एक तर लोप पावणार आहे किंवा मग ती येतच नाहीये बिकॉज ऑफ द जॉ साईज. मग येताना ती त्रास देत आहे किंवा तिला जागा नसणार आहे, आणि आली तरी ती बरेचदा तिच्या वेगवेगळ्या बाजूने येते. कधी गालाकडून येते, कधी जिभेकडून येतं, तर त्यावेळी आपल्याला त्रास उद्भवतो. जेव्हा अक्कलदाढ ही जागेवर आली असेल आणि पूर्ण लेवलवर आली असेल, म्हणजे समोरच्या दाताच्या लेवलवर आली असेल, तेव्हा ती दात काढायची गरज नसते. पण जर अक्कलदाढ ही हड्डीमध्ये अटकून आहे किंवा त्यावर मांस आहे किंवा ती चुकीच्या पद्धतीने आली आहे, जर ती जिभेकडून किंवा मग गालाकडून आली असेल तर ती आपल्याला काढावी लागते, कारण की पुढे तिचा त्रास आपल्याला होऊ शकतो.